तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र मालिकेमध्ये दोन मोठ्या पुराव्यांची सादर होणार आहे कोर्टामध्ये आणि या दोन पुराव्यांच्यामुळे रविराजांना कोर्टासमोरच एका सत्याचा उलगडा होत मालिका इथूनच एका नवीन वळणावरती जात स्वतः सायलीला सुद्धा खूप काही गोष्टींचं रिअलायझेशन होत खूप मोठा मधुभाऊंनी केलेला खुलासा निर्णायक ठरणार असतं। या सगळ्यामध्ये प्रियाचं गाठोडं आणि सायलीच्या पायावरील तुळशीपत्र अर्जुन कोर्टात सादर करणार असतो। या दोन गोष्टींचा उलगडा होताच आता मात्र मधुभाऊंच्या केसचा विषय बाजूला राहत याच विषयावरती अर्जुन चर्चा करतो, कारण याच विषयामुळे मधुभाऊंच्या केस पर्यंत सुद्धा त्याला पोहोचायचं असतं। एका दगडात दोन पक्षी मारत सायलीला तिचं अस्तित्व सिद्ध करत प्रिया किती खोटारडी आहे मधुभाऊंच्या केस संदर्भात, पण ती किती खोटं बोलते ह्या दोन गोष्टी सिद्ध करत अर्जुनने सायलीला आणि मधुभाऊंना एकाच हिअरिंगला न्याय मिळवून दिल्यामुळे मालिका एका छान मोडवरती येऊन थांबलेली आहे। इकडे मधुभाऊंना भेटल्यावरती अर्जुनला दोन मोठ्या सत्यांचा खुलासा झालेला असतो। सगळ्यात पहिलं म्हणजे मधुभाऊंनी सांगितलेलं असतं की तुम्हाला आश्रमामध्ये प्रत्येकाचं लाल गाठोडं मिळेल। प्रत्येकाच्या लाल गाठोड्यामध्ये तो ज्या वेळेला आश्रमामध्ये आला होता त्यावेळेचं सगळं त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे। आता आपण प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे की हे लाल गाठोडं सायलीचं हे तर प्रिया घेऊन फरार झालेली असते। प्रिया ते गाठोडं घेऊन फरार झालेली असली तरी प्रियाचं गाठोडं जे प्रिया भेटलेली असते त्यावेळेच्या वस्तू मात्र त्या गाठोड्यातच असतात आणि ते गाठोडं मात्र आता पोलिसांच्या लॉकरला असतं। त्यामुळे जरी सायलीचं गाठोडं गायब असलं तरी प्रियाचं असलेलं गाठोडं या मालिकेमध्ये किंवा या कोर्टाच्या हिअरिंगला एक वेगळाच टर्न अँड ट्विस्ट आणणार असतं, कारण प्रियाच्या गाठोड्यात असलेल्या वस्तूंनी एक वेगळा अजून खुलासा होणार असतो। मधुभाऊ सांगतात, हे बघा, ज्या दिवशी सायली मला सापडली ना तो दिवस म्हणजे तिच्या आयुष्यातला खूप काळा दिवस होता, पण तरीसुद्धा तिचा वाढदिवस साजरा करण्याची म्हणजे एक कारण म्हणजे कारण आमचा नियमच आहे आश्रमातला तसा, जी व्यक्ती ज्या वेळेला येते तो तिचा वाढदिवस, तसा तो सायलीचा वाढदिवस। त्यामुळे सायलीला त्या दिवशी कितीही त्रास व्हायचा तरी आम्ही वाढदिवस तोच करायचो। अर्जुन म्हणतो, आज पण तिला खूप त्रास झाला म्हणूनच तुमच्याकडे मी या सगळ्याची चौकशी करायला आलोय की सायलीच्या बाबतीत हे काय होतंय। मधुभाऊ म्हणतात, हे बघा, पोर खूप भेदरली होती, काहीतरी भयानक तिच्यासोबत घडलं होतं। मग आता काय घडलं होतं माहित नाही, पण पोर चांगल्या घरातली होती हे तिच्या कपड्यांवरून, तिच्या वागण्यावरून, तिच्या बोलण्यावरून सगळं समजत होतं, पण अचानक तिच्यासोबत काय त्या दिवशी घडलं हे माहित नाही। आता मात्र मधुभाऊंच्या ह्या गोष्टीमुळे अर्जुनला थोडासा संशय यायला लागतो, पण अजूनही पूर्णपणे त्याला विश्वास बसत नसतो। तो विचार करतो की प्रिया आणि सायली यांचं गाठोडं बघितल्यावरती सगळं ठरवू, पण मनातल्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकत असते। मग अर्जुन मधुभाऊंना सांगतो, तुमची सायली तुम्हाला भेटायला आलेली आहे, त्या सायलीला तुम्ही भेटून घ्या आणि त्यानंतर जे काही ठरवायचंय ते ठरवा, पण तोपर्यंत मी कोर्टाकडून परवानगी घेतोय पोलिसांच्या लॉकरमध्ये असलेल्या सगळ्या वस्तू पाहण्याची। यावरती मधुभाऊ म्हणतात, तिथे एक रजिस्टर सुद्धा असेल, त्या रजिस्टरमध्ये सुद्धा सायली कधी आली, प्रिया कधी आली, बाकीचे लोक कधी आले आणि त्यांच्यासोबत काय काय वस्तू होत्या ह्याची नोंद पण आहे। म्हणजे मधुभाऊंनी रेकॉर्ड इतका क्लिअर ठेवलेला असतो की गाठोड्यात कोणत्या वस्तू आहेत, कुणाच्या गाठोड्यात कोणत्या वस्तू आहेत याचा रेकॉर्ड सुद्धा असतो आणि हाच रेकॉर्ड निर्णायक ठरणार असतो, कारण ह्या रेकॉर्डबद्दल मधुभाऊंशिवाय दुसरं कोणाला माहिती नसतं। त्यामुळे गाठोडं जरी पळवलेलं असलं तरी रेकॉर्डमध्ये सगळ्या गोष्टी असतात आणि त्या कोर्टासमोर सादर होणार असतात। आता मात्र अर्जुन मधुभाऊंना सांगतो, तुम्ही सायलीसोबत बोलून घ्या, मी तोपर्यंत लॉकरमधील जे काही वस्तू आहेत त्या सुद्धा पाहून घेतो। असं म्हणत पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या लॉकरमधल्या वस्तू पाहिला। आता मात्र इकडे चैतन्य आणि अर्जुन जातात, तोपर्यंत सायलीला चैतन्य सांगतो, तुम्ही मधुभाऊंसोबत बोलून घ्या, त्यांच्याशी भेटून घ्या, आम्ही त्या वस्तू पाहतो। मग अर्जुन मधुभाऊंना सायलीला भेटायला सोडतो आणि तो स्वतः आता चैतन्यसोबत त्या लॉकरमधल्या वस्तू पाहायला जातो। दोघ जण वस्तू गेल्यावरती इकडे सायली येते। मधुभाऊ म्हणतात, साऊबाळा, त्या दिवशी तुला खूप त्रास झाला का ग? म्हणजे जावई बापू इतक्या तातडीने विचारायला आले ना म्हणून तुला विचारतोय। सायली म्हणते, मधुभाऊ, दरवर्षीप्रमाणे त्रास हा झालाच, पण यावर्षी त्रास जास्त एका गोष्टीचा झाला की तुम्ही माझ्या सोबत नव्हतात। मधुभाऊ, तुम्ही सोबत असतात ना तर मला या दिवशीचा त्रासाचं काही वाटलं नसतं। मधुभाऊ म्हणतात, काळजी करू नकोस, पुढल्या वर्षी तुझा नवरा मला या जेलमधून इथे ठेवणारच नाहीये, पुढल्या वाढदिवसाला नक्की तुझ्या सोबत असेल, पण बाळा तू स्वतःची काळजी घे। आणि आता अर्जुन सर त्यांच्या स्वतःचे लॉकरमध्ये गेलेले आहेत, पोलीस स्टेशनच्या लॉकरमध्ये असलेले डॉक्युमेंट्स बघायला। तर तिथे सुद्धा तुझे काही वस्तू आहेत, तर मला असं वाटते की ते जर बाकी सगळ्या सत्याचा शोध घेत आहेत, तुझ्या आई वडिलांचा शोध घेत आहेत, तर तू सुद्धा त्यांना आठवून काही सांगण्याचा प्रयत्न कर। सायली म्हणते, काय
सर माझ्या आई वडिलांचा शोध घेत आहेत. यावरती मधुभाऊ म्हणतात, हो तुझं ना भाग्य थोर, म्हणून तुला असा नवरा सापडलाय. खरंच म्हणजे लाखात एक नवरा आहे ग तुझा. तुला तुझ्या भाग्याचा हेवा वाटला पाहिजे. तू न सांगता तुझ्या आई वडिलांबद्दल शोधतायत, ते पण तुला सरप्राईज देण्यासाठी. मी तुला सांगितलंय म्हणून सांगू नको, पण खरंच तुझा नवरा खूप ग्रेट आहे. आता मात्र सायलीच्या मनामध्ये अर्जुन विषयीचा आदर अधिकच वाढतो. तोपर्यंत चैतन्य आणि अर्जुन दोघं जण तिकडे गेलेले असतात सगळ्या रेकॉर्ड बघायला. आता रेकॉर्ड बघता प्रत्येकाचं लाल गाठोडं समोर असतं. लाल गाठोड्यामध्ये प्रत्येकाचं नाव लिहिलं असतं. म्हणजे आता मानसी, सोमू, कुसुम हे सगळेच जण त्यावेळेला जेव्हा आलेले असतात ना, त्यावेळेला त्यांची नावं लिहिलेले गाठोडे असतात. पण तिथे सायलीचं गाठोडं गायब असतं. त्यावेळेला चैतन्य म्हणतो, अर्जुन तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का? या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त सायली वहिनीचं गाठोडं आणि प्रियाचं गाठोडं हे दोन कसे गायब आहेत? त्यावरती अर्जुन म्हणतो, हे कसं शक्य आहे? त्यावरती चैतन्य म्हणतो, अरे पण मधुभाऊनी दुसऱ्या काय सांगितलं तुला? अर्जुन म्हणतो, मधुभाऊंनी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे की त्यांच्याकडे एक रजिस्टर आहे. त्या रजिस्टरमध्ये काय काय गोष्टी लिहून ठेवल्यात हे सुद्धा आहे. म्हणजे जर काय ह्या गाठोड्यात ज्या 4 वस्तू असतील तर त्या 4 वस्तूंची त्या मुलाच्या नावापुढे नोंद असते. चैतन्य म्हणतो, झालं तर मग ती गाठोडी तर आपण शोधू, पण त्याच्या आधी आपण एक काम करूया, जे मधुभाऊंनी रजिस्टर बनवलंय त्यातल्या वस्तू बघूया. अर्जुन म्हणतो, चालेल चालेल, आपण त्यातल्या वस्तू बघायला जाऊ. आता मात्र चैतन्य आणि अर्जुन ते रजिस्टर शोधायला लागतात. रजिस्टर काढल्यावरती समोर आलेल्या गोष्टींचा भयानक खुलासा होत अर्जुन आणि चैतन्यला खूप मोठा धक्काच बसलेला असतो. आता मात्र ते रजिस्टर घेऊन सायलीच्या समोर आणलं जातं आणि तरी सुद्धा प्रियाचं गाठोडं असतं. या सगळ्या गाठोड्यांच्या मध्ये प्रियाचं गाठोडं असतं, पण ते आश्रमातच राहिलेलं असतं. कारण अजूनही प्रियाचं गाठोडं समोर आलेलं नसतं. प्रियाचं गाठोडं पोलीस स्टेशनला आलेलंच नसतं. ते फक्त आणि फक्त आश्रमात असतं. त्यामुळे अजूनही रविराजांनी प्रियाचं गाठोडं पाहिलं नसल्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला असतो. आणि मग मधुभाऊंना पुन्हा एकदा अर्जुन ज्या वेळेला भेटायला येतो गाठोड्याबद्दल विचारायला, तेव्हा त्याला हे सत्य कळणार असतं. पण त्याआधी रजिस्टर हातात घेऊन आता मात्र तिघे जण म्हणजे सायली, अर्जुन, चैतन्य चालत असताना खूप मोठ्या गोष्टींचा खुलासा होतो. कारण प्रियाच्या गाठोड्यामध्ये असतो युनिफॉर्म. त्या रजिस्टरमध्ये लिहिल्याप्रमाणे प्रियाच्या गाठोड्यामध्ये युनिफॉर्म, तिच्या पाठीला एक लावलेली बॅग, वॉटर बॉटल, डब्बा या गोष्टी असतात. आणि सायलीच्या ह्याच्यामध्ये तिने घातलेला फ्रॉक, तिच्यासोबत एक खेळणं, अशा काही वस्तू असतात. आणि त्याच वेळेला आता मात्र प्रियाला वॉटर बॉटल आणि युनिफॉर्म या सगळ्या वस्तू घालून कसं काय ती आश्रमात आली, हा एक प्रश्न येतोच. मग आता अर्जुन मधुभाऊंना भेटायला येतो. तो पुन्हा मधुभाऊंना विचारतो, मधुभाऊ त्याच्यामध्ये सायलीचं आणि प्रियाचं गाठोडं नाही. मधुभाऊ म्हणतात, हे शक्य नाहीये. मला असं वाटतंय मग काही गोष्टी आश्रमातल्या दुसऱ्या लॉकरमध्ये असतील. कारण प्रिया आणि सायली आहे ना ह्या आधी आल्या होत्या ना, मग त्यांची गाठोडी कदाचित वेगळीकडे असतील आणि तिथून सायलीचं गाठोडं गायब झालेलं असतं. पण प्रियाचं गाठोडं अर्जुन ज्या वेळेला लपून छपून आश्रमात जाणार असतो त्यावेळेला त्याला मिळणार असतं. आता 2 गोष्टी तर कन्फर्म झालेल्या असतात. एक रजिस्टर मधली नोंद आणि त्याच्यामध्ये प्रियाचे युनिफॉर्म आणि वॉटर बॉटल आणि बॅग. त्यामुळे प्रिया कोणत्या तरी शाळेतून तिला उठवण्यात आलेलं होतं, शाळेतून चोरण्यात आलं होतं आणि नंतर ती आश्रमात येऊन पडली होती हे सिद्ध होणार असतं. आणि दुसरं म्हणजे सायलीच्या गाठोड्यातील काही गोष्टी. आणि आता या सगळ्याचा खुलासा कोर्टामध्ये करण्यासाठी अर्जुन आता कोर्टाच्या हिअरिंगची वाट पाहत असतो. त्याआधी तो लपून छपून आश्रमात जाऊन प्रियाचं गाठोडं सुद्धा मिळवतो आणि कोर्टाच्या हिअरिंगचे दिवस येतो. आता मात्र कोर्टाच्या हिअरिंगचा दिवस आल्यावरती प्रियाचं गाठोडं आणि आता रजिस्टर हे समोर येतं आणि रविराज म्हणतात, हे काय आहे? त्या बाईने जर का त्या मुलीला म्हणजेच माझ्या तन्वीला घेऊन गेली असेल तर कदाचित शाळेच्या युनिफॉर्ममध्ये तिने सोडलं असेल. मधुभाऊ म्हणतात, नाही नाही, हे प्रियाचं गाठोडं आहे आणि कोणत्याही बाईने तिला सोडलेलं नव्हतं. बाईने न सोडता ती न रडत रडत माझ्याकडे आली होती. तुम्हाला कोणी बाईने सोडलेलं सांगितलं? यावरती रविराज म्हणतात, ती बाई स्वतः माझ्याकडे आली होती. मधुभाऊ म्हणतात, नाही, हे सपशेल खोटं आहे. प्रियाला एका शाळेतून कुणीतरी चोरायचा प्रयत्न केलेला आणि मग ती पोलिसांना सापडून मी तिला माझ्या आश्रमात कस्टडी दिली होती. त्यावेळेला रविराज हादरतात. तोपर्यंत अर्जुनने प्रियाचं गाठोडं सादर केल्यावरती प्रियाच्या अंगावरच्या गोष्टी ह्या मुळातच तन्वीच्या नाहीच आहेत हे मधुभाऊंना समजतं. आणि त्याच्यातच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं प्रियाचं आय कार्ड. प्रियाच्या आय कार्डवर नाव जरी खोडलं गेलेलं असलं तरी स्कूलचं नाव मात्र एक वेगळंच असतं. रविराजांना तो पण धक्का बसतो. आणि त्याच वेळेला आता मात्र सायलीच्या पायावरची जन्मखूण अर्जुन समोर आणणार असतो. कोर्टासमोर सगळ्या गोष्टींचा खुलासा होत रविराजांना अखेर मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो.